हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. इंग्लिशचा आपला आजचा डे 6. आपली सिरीज खूप बेसिक पासून स्टार्ट झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. आणि हळूहळू मी कॉन्सेप्ट किंवा जितके पण आपल्या सिलेबसचे पार्ट्स आहे हळूहळू इम्प्रूव्ह करणार असं मी सांगितलं होतं. आजचा आपला मेजर टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्या 5 डेजचे जर तुम्ही माझे व्हिडिओ चेक केले, मी खूप बेसिकला फोकस केलाय. म्हणजे ज्यांना इंग्लिश एकदम झिरो येते ना, त्या मुलांना सुद्धा हेल्प होऊन जाईल अशा प्रकारचे कॉन्सेप्ट आपण पहिल्या 5 व्हिडिओमध्ये डिलिव्हर केलेत. आता पुढचे जे 7-8 व्हिडिओज जे मार्केटला तुम्हाला माझ्या चॅनलला भेटतील, हे सगळे आपले असे कॉन्सेप्ट आहे जे इंग्लिशचे एकदम हार्ट आहे. राईट आहे, म्हणजे इंग्लिशचा मेजर सेक्शन तिथून कव्हर केला जातो. पण परत मी बोललो होतो, हा सेक्शन आपण स्टार्टिंगला कव्हर याच्याकरता नाही केला, कारण कुठेतरी आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहीत असणं जरुरी आहे. सो आजचा बेसिक असणार आहे कॉन्सेप्ट ऑफ पॅराजंबल. पॅराजंबल हा अतिशय हॉट क्वेश्चन आहे, एक्झामला येतो म्हणजे येतो. याच्यामध्ये मुलांना सगळ्यात जास्त वाटतं की आम्हाला मिनिंग जर कळला नाही, जर आम्हाला त्याची अंडरस्टँडिंग आली नाही, तर पॅराजंबल हँडल कसं करायचं. सो दरवेळेस असं इम्पॉर्टंट नसतं की मला त्याचा मिनिंगच कळायला हवा किंवा मला सेंटेन्सचा एक्झॅक्टली मराठीत अर्थ कळलाच पाहिजे तरच माझं सॉल्व्ह होईल, असं बिलकुल नाहीये. आणि हाच गैरसमज दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. राईट आहे. सो खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत सगळे कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुमच्याकरता घेतले, जेणेकरून एक्झामला ज्या काइंडचे क्वेश्चन्स विचारले जातात ना, त्याची प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. ठीक आहे. चला, तत्पूर्वी जेही व्हिडिओला नवीन असतील किंवा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका, कारण जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील. महाजेनको सध्या मी सिरीज भरभरून दिली आहे. तुम्ही टेक्निकल बघून घ्या, नॉन टेक्निकलची ॲप्टिची पण कंप्लीट सिरीज आपण डिलिव्हर केली आहे. आणि इंग्लिशचा पण आजचा आपला 6 डे आणि खूप लवकर इंग्लिश कंप्लीट होऊन जाईल. राईट आहे. तर सगळं ची प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं आरामात भेटून जाईल. आणि जर तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामला आम्हाला जॉईन करू शकता. राईट आहे. टेलिग्रामचा प्लॅटफॉर्म तुमच्याकरता ओपन आहे. नंतर तुम्ही ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकतात, आपली इंजिनिअरिंग, जे की अवेलेबल आहे प्ले स्टोरवरून अवेलेबल होऊन जाईल. मी सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, म्हणजे तुम्हाला हेल्प होऊन जाईल. राईट आहे. चला सुरुवात करूया. त्यात अगोदर ही ऍक्च्युली सगळ्या मुलं जे मुलं आपल्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे, आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे महाजेनकोसाठी, ज्यात तुम्हाला सब्जेक्ट वाईज ऑनलाईन टेस्ट भेटून जाते. त्यात तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल PDF नोट सुद्धा आपण प्रोव्हाइड केल्या गेल्या आहे. आणि रिझल्ट पण तुम्हाला अनलाइज करता येतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी टेस्टचे अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले गेले आहेत. फुल लेंथ मॉक टेस्ट पण आपण जवळजवळ भरपूर ऍड केले आहेत आणि आणखी ऍड होत राहतील. राईट आहे. सो फक्त 349 ला हा पर्टिक्युलर कोर्स अवेलेबल आहे. कुपन अवेलेबल आहे. कुपनचा यूज करून तुम्ही हा कोर्स 349 ला बाय करू शकतात. याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. जर काय डाऊट असेल तुम्हाला कॉल करू शकतात किंवा मला व्हॉट्सअप करू शकतात. राईट आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हॉट इज पॅराजंबल. राईट आहे. पॅराजंबल सर असतं तरी काय. सो बघा, कॉन्सेप्ट ऑफ पॅराजंबल खूप सोपा आहे. तुम्हाला माहिती आहे, आपला एक टॉपिक आहे इंग्लिशचाच, ज्याला बोललं जातं RC. राईट आहे. हा पॅराजंबल, याच्यामध्ये काही एवढं बेसिक नाहीये. बेसिक म्हणण्यापेक्षा ना, थोडं हँडरायटिंग समजून घ्या प्लीज. ओके. बेसिक म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये काही टॉपिक्स असे आहेत ना, ज्यासाठी तुम्हाला थोडीशी रिडिंग प्रॉपर करावी लागते. याच्यासाठी जनरली एक्झामला तुम्हाला एक पॅराग्राफ जो आहे ना, तो ABCDE अशा फॉर्ममध्ये घेऊन असतो. सो जनरली कंप्लीट पॅराग्राफ तुम्हाला एक्झाम देत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट पॅराग्राफ ना, तुम्हाला ABCD असा पॅराग्राफ फोडून देणार आणि तो सिरीजमध्ये देणार नाही. तो तुम्हाला पूर्ण काय असेल माहिती का, पूर्ण त्याला जंबल केलेलं असेल. जम्बलिंग कळते ना. जे पहिलं सेंटेन्स ते कुठेतरी लास्टला लिहिणार, मधलं सेंटेन्स कुठेतरी स्टार्टिंगला लिहिणार, आणि तुम्हाला ना ते रिअरेंज करायचंय. रिअरेंज असं करायचंय ना, सो दॅट इट विल फॉर्म अँड मिनिंगफुल पॅराग्राफ. तुमचा एक मिनिंगफुल पॅराग्राफ बनेल अशा फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का, ते सेंटेन्स लिहायचे किंवा ते सेंटेन्स अरेंज करायचे. मग सर याच्यामध्ये जे क्वेश्चन्स पडतात, सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सर कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला कव्हर होतात आणि ते क्वेश्चन्स हँडल करण्यासाठी कोणकोणत्या स्किल्स आम्हाला आल्या पाहिजे. राईट आहे. कारण डायरेक्ट कोणत्याही क्वेश्चन्सला जम्प करण्यात काहीच म्हणजे त्याच्यात काही मिनिंगच नाहीये, जोपर्यंत तुम्हाला बेस माहित नसेल की माझा बेस काय असला पाहिजे. तर एकदम आरामात जाणार आहे मी. कोणकोणत्या स्किल्स रिक्वायर आहे तिथून सुरुवात करूया, एकदम बेसिक पासून जाऊया. आणि एकदा आपला बेसिक बऱ्यापैकी बिल्ड झाला, नंतरच प्रॉब्लेमला जम्प करूया, जेणेकरून ना तुमचे कॉन्सेप्ट, तुमचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होईल. बघा, सगळ्यात पहिले मी ना 1 बाय 1 सगळं स्लाइड मी रिटर्नवर कमी केलंय, सगळं ऑलरेडी टाईप करून ठेवलंय, जेणेकरून आपल्या दोघांचा वेळ वाचेल आणि व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही. सगळ्यात पहिले क्वेश्चन म्हणजे, सर क्वेश्चन पॅटर्न काय असला पाहिजे. राईट आहे. सो क्वेश्चन पॅटर्न खूप सिंपल असतो. मला एक पॅराग्राफ गिवन असतो 5 to 6 सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये. पॅराग्राफमध्ये काय असतं रे, 5 ते 6 माझे सेंटेन्स असतात. राईट आहे. आणि आपल्याला काय विचारलं असतं, ते अरेंज करा. अरेंज असे करा ना,
की त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, करेक्ट सिक्वेन्स असला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सगळ्यात आधी जर तुम्ही ते सेंटेन्स वाचता ते जर तुम्हाला ते करेक्ट फॉर्म मध्ये लावायचे असेल तर तुम्हाला त्याचा मिनिंग लक्षात आला पाहिजे. पण असं जरुरी पण नाहीये, हे पण मी पुढे सांगेन. राईट, प्रत्येक वेळेस ही गोष्ट जरूर नाही की मिनिंग लागलाच पाहिजे. काही शॉर्टकट ट्रिक्स अँड टिप्स अशा आहेत ना, जर तुम्ही त्या लक्षात ठेवल्या तर विदाऊट नोईंग द मिनिंग ऑफ ऍक्च्युअल सेंटेन्स तरीही तुम्ही आरामात ते पॅराजंबल हँडल करून घेतात. बघा, जर ज्या काही स्किल रिक्वायर्ड, बघा स्किल रिक्वायर्ड म्हणजे दरवेळेस या स्किल आल्याच पाहिजे असं नाही, पण एकदम ब्लाइंक असून सुद्धा चालणार नाही. राईट, ब्लाइंड असून चालणार नाही, काही थोडा थोडा अंदाजा लागला पाहिजे. एकदम सर काहीच कळत नाहीये आणि जर तो हँडल करायला गेला तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम होणार. मी अगोदरच बोललो होतो, हा इंग्लिशचा कोर पार्ट आहे आणि कोर पार्टसाठी काही गोष्टी जरुरी आहेत. जसं बघा, रिडिंग ॲबिलिटी, तुम्हाला प्रॉपर रिडिंग असली पाहिजे. एकदम आरामात प्रॉब्लेम वाचायचा आहे, घाई करायची नाहीये. प्रत्येक सेंटेन्स थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 सेंटेन्स रिलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे की हे रिलेट होत आहे का, आणि त्याच्यावरूनच अंदाज लागेल की पहिले कोणता इव्हेंट झालाय. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये एखादं सेलिब्रेशन झालं आणि त्याचे इव्हेंट दिलेत, की एखाद्या कॉलेजमध्ये XYZ कॉलेजमध्ये एखादं खूप मोठं सेलिब्रेशन झालंय, एक्झाम्पल शिवाय गोष्टी लक्षात येत नाही म्हणून एक छोटंसं एक्झाम्पल देतोय. आता कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट होतोय तर ऑब्व्हियसली सगळ्यात पहिला पार्ट काय येणार रे, सगळ्यात पहिला पार्ट येणार प्लॅनिंग. तुम्हाला तो इव्हेंट प्लॅन करावा लागेल, नंतर डेकोरेट करावं लागेल. राईट आहे, आणि सगळ्यात शेवटी काय असणार रे, सगळ्यात शेवटीचा इव्हेंट काय असणार, सगळ्यात शेवटीचा इव्हेंट म्हणजे जे पण कॉम्पिटिशन तुम्ही घेतलं असणार त्याचं प्राइस डिस्ट्रीब्युशन कुठेतरी एंडिंगला असेल. राईट आहे, सगळ्यात शेवटी माझं प्राइस डिस्ट्रीब्युशन असेल. आता जर तुम्हाला हे सेंटेन्स मी आता जर तुम्हाला मी हे पर्टिक्युलर सेंटेन्स कुठेतरी जर बोललो की रिअरेंज करा, तर ऑब्व्हियसली कुठेतरी डोक्यात सगळ्यात अगोदर एक गोष्ट तुमची बसली पाहिजे की सेंटेन्स रिअरेंज करण्या अगोदर जर मला हे जर कळलं नाही की होतं काय, तर मला ते रिअरेंज करणं डिफिकल्ट जाईल. आता मला कळलं कॉलेजचा प्रोग्राम आहे, काहीतरी सेलिब्रेशन होतं, तर ऑब्व्हियसली पहिले डेकोरेशन, पहिले प्लॅनिंगचा पार्ट येईल, मग कुठेतरी डेकोरेशन होईल, मग कुठेतरी मधले काहीतरी इव्हेंट्स ऑकर होतील, डान्स झालं, राईट आहे, काहीतरी ड्रामा कॉम्पिटिशन झालं, नंतर दुसरे काहीतरी टेक्निकल इव्हेंट झाले, आणि ऍट द एंड कुठेतरी जे विनर्स आहेत त्यांना प्राइज डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल. हे कुठेतरी माझ्या माइंडमध्ये चाललं पाहिजे. यासाठी मला थोडी रिडिंग ॲबिलिटी काय असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. कारण जोपर्यंत मी प्रॉपरली सेंटेन्स रीड करत नाही, मला ही गोष्ट कळत नाही की ऍक्च्युली चालू काय. नंतर व्होकॅबलरी म्हणजे काय रे, मला मिनिंग लागला पाहिजे. ज्या पण गोष्टी एक्झामला गिव्हन आहेत त्याचा थोडाफार सगळ्याच गोष्ट मिनिंग लागला पाहिजे असं पण बिलकुल नाही, किंवा मला एखाद्या गोष्ट पर्टिक्युलर मिनिंग माहितीच पाहिजे असं नाहीये. मला आजूबाजूचे सेंटेन्स रीड करून हा अंदाजच लागून जातो की हा सेंटेन्सचा मिनिंग काय असू शकतो. सो गेसिंग, राईट आहे, त्याला बोलतात रिडिंग ॲबिलिटी. म्हणून मी पहिले रिडिंग ॲबिलिटी लिहिलं. किती प्रॉपरली तुम्ही रीड करणार ना त्याच्यावर डिपेंड करेल. तुमची व्होकॅबलरी जरी वीक असेल ना तर अंदाज लागून जातो की हा पर्टिक्युलर सेंटेन्स काय म्हणतोय. लँग्वेज स्किल हा काय असा टेक्निकल पार्ट नाहीये, हा नॉन टेक्निकल पार्ट आहे. लँग्वेज स्किल म्हणजे काय, आपण कोणत्या पद्धतीने वाचतोय. काही मुलं खूप फास्ट वाचून जातात, काही मुलं एकदम आरामात म्हणजे एकदमच आरामात एकदम असं मरगळ्यासारखं वाचतात. सो ऍक्टिव्हनेस थोडा असला पाहिजे. सेंटेन्स जेव्हा मी रीड करतोय ना, थोडा एक ऍक्टिव्हनेस असला पाहिजे, त्याच्यामध्ये चालू काय, राईट आहे, इव्हेंट ओळखता आले पाहिजे. पॅराजंबल तरच हँडल होईल, नाही तर डिफिकल्ट आहे. राईट आहे, सो कुठेतरी अलर्टनेस असला पाहिजे लँग्वेजचा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ग्रामर, म्हणून आपण टेन्स भरभरून घेतलेत. राईट आहे, मी नुसतं टेन्सचा टेबल सांगून चॅप्टर संपवू शकत होतो, पण नाही, मी असं केलं नाही. मी तुम्हाला टेन्सचे रूल्स एकदम डेपमध्ये घेतले, नंतर आणखी आपण भरपूर सारे ग्रामर डेपमध्ये विथ एक्सरसाइज सॉल्व्ह केले, जेणेकरून तुम्हाला इथे प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून मी स्टार्टिंगलाही बोललो होतो, आताही बोलतोय, कुठेतरी बेस बनवावं लागेल. डायरेक्ट जम्प करून गोष्टी डायजेस्ट होणार नाही, झोप येईल, आळस येईल, गोष्टी समजणार नाही. म्हणून बेस करणं जरुरी आहे. राईट आहे, सो कुठेतरी पॅराजंबलसाठी असं मानलं जातं की या 4-5 गोष्टी आल्या पाहिजे, पण माझी थिंकिंग थोडी वेगळी आहे. या आल्या पाहिजे ओके, पण कुठेतरी कॉमन सेन्स यूज करूनही पॅराजंबल बहुतेक वेळेस इव्हन गव्हर्नमेंट एक्झामला तर आरामात सॉल्व्ह होऊन जातो. राईट आहे, कारण हे लोक एवढी डिफिकल्टी मेंटेन करत नाही. एकदम लो पण नसते आणि एकदम हाय पण नसते, एक मॉडरेट लेवलचे प्रॉब्लेम्स एक्झामला सेट होतात. आणि जर ते हँडल करायचे असेल तर मी कुठेतरी कॉमन सेन्स यूज करून ते प्रॉपरली हँडल करू शकतो. राईट आहे, मी प्रॅक्टिस करून घेईल, तुमच्या लक्षात येईल. पण सध्या फक्त एक डेव्हलप करतोय आपण की या पॅराजंबल असतो तरी काय. खूप साऱ्या मुलांना नवीन आहे म्हणून हळूहळू जातोय. राईट आहे, हळूहळू म्हणजे जास्त वेळ घेणार नाही, 5-10 मिनिटात आपण हे कव्हर करून घेऊया. आता सर, क्वेश्चन्स कोणकोणत्या टाईपचे येतात, तर याच्यामध्ये जनरली 2 टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला फॉर्म होतात. टाईप नंबर 1 काय बोलतो माहिती का, तुम्हाला 5 ते 6 सेंटेन्स एक्झामला गिव्हन असणार जम्बल्ड फॉर्म मध्ये. जम्बल्ड कळतं, वाकडे तिकडे गिव्हन आहे, सिक्वेन्स कसा पण रॅन्डम गिव्हन आहे. तुम्हाला 2 कामं करायचे. सगळ्यात पहिले तुम्हाला ते एका प्रॉपर पॅराग्राफ मध्ये काय करायचे माहिती का, लावायचे.
म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर पॅराग्राफ फॉर्म करायचा आहे. प्लस दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला त्याच्यावर 5 क्वेश्चन्स विचारले जातात त्या पॅराग्राफवर, आणि त्याच्यापैकी प्रत्येक एका मार्काचा एक क्वेश्चन असतो. आता गव्हर्नमेंट एक्झामला जनरली काय करतात माहिती का, मी इंग्लिशची आपली जी टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स ऑलरेडी घेतले, तुम्ही अटेम्प्ट करून बघा, तुम्हाला लक्षात येईल पॅटर्न कसा आहे. याच्यामध्ये जनरली तुम्हाला रॅन्डम सेंटेन्स देतात आणि क्वेश्चन काय असतं माहिती का, विच ऑफ दी फॉलोइंग इज द फर्स्ट सेंटेन्स ऑप्शन असतात. दुसरा क्वेश्चन असतात विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंड सेंटेन्स. थर्ड क्वेश्चन असतात विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड सेंटेन्स. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज फोर्थ सेंटेन्स, आणि नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज फिफ्थ और सिक्स सेंटेन्स. तर क्वेश्चन्स म्हणजेच काय, पॅराजम्बलिंग. जर तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लावून घेतलं ना तर कोणताही क्वेश्चन कसाही विचारला जाऊ द्या, तुम्ही त्याला आरामात हँडल करतायत, यात काहीच डाऊट नाही. राईट आहे. सो पॅराजम्बलिंग म्हणजे काय, मला सिक्वेन्स मध्ये लावायचे. तर हा झाला टाईप 1. याला सिम्पली सिक्वेन्स मध्ये लावायचे आणि क्वेश्चन फेच विचारतात, पहिलं सेंटेन्स कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, आणि सो ऑन. टाईप 2 हा थोडा डेंजर टाईप असतो. हा जनरली फॉलो होत नाही तुमच्या गव्हर्नमेंट एक्झामला. हा जनरली SSC पॅटर्न मध्ये फॉलो होतो, पण जर नशीब खराब असलं तर फॉलो होऊ शकतो. याच्यामध्ये नवीन लॉजिक काहीच नाही. याच्यामध्ये काय असतं माहिती का, तुम्हाला 2 सेंटेन्स गिवन असतात. तुम्हाला ओपनिंग सेंटेन्स म्हणजे काय, त्याचं पहिलं सेंटेन्स काय असते ते गिवन आहे. तुम्हाला क्लोजिंग म्हणजे लास्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे ते पण गिवन आहे. आणि मधले जे सेंटेन्स आहेत बघा, S1 म्हणजे सेंटेन्स 1 तुम्हाला दिलंय की पहिलं सेंटेन्स हे आहे बाबा. 6 सेंटेन्स, लास्ट सेंटेन्स पण गिवन आहे की लास्ट सेंटेन्स माझा हेवाला, हे पण गिवन आहे. आणि मधले जे सेंटेन्स आहे S2 to S5 हे तुम्हाला काय सांगणार माहिती का, हे तुम्हाला रिअरेंज करायला लावणार. म्हणजे कुठेतरी हा इझी पॅटर्न आहे कम्पेअर टू टाईप 1. कारण टाईप 1 मध्ये तर काहीच गिवन नव्हतं. टाईप 2 मध्ये मिनिमम एवढं मेंटेन केलं की हे माझं फर्स्ट सेंटेन्स आहे, हे माझं लास्ट सेंटेन्स आहे, आणि आता मधले जितके पण वाक्य असेल ते तुम्हाला काय करायचे रे, ते तुम्हाला अरेंज करायचे. कसे, प्रॉपर सिक्वेन्स मध्ये. तर कुठेतरी हा माझा एकदम बेसिक आहे पॅराजम्बलचा. याच्यामधून मला एक आयडिया लागून जाते की पॅराजम्बलचे क्वेश्चन्स एक्झामला कसे पडू शकतात. आता बेस कळला की आहे काय. आता नेक्स्ट क्वेश्चन सर हँडल कसं करायचं, त्यासाठी ही नेक्स्ट स्लाइड दिली, स्ट्रॅटेजी. आता बघा, स्ट्रॅटेजी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. तुम्हाला स्ट्रॅटेजी आवडेलच असं नाही, पण जनरली ही स्ट्रॅटेजीने तुमचे बहुतांश प्रॉब्लेम आरामात सॉल्व्ह होऊन जातात. राईट आहे. सगळ्यात पहिला जो माझा मी मेथड यूज करतो त्याला बोलतात एलिमिनेशन मेथड. आता हे कुठेतरी शॉर्टकट आहे असं नाही, पण याने जरासे काय असतं माहिती का, डिफिकल्टी थोडीशी इझी होऊन जाते. म्हणजेच काय, माझे प्रॉब्लेम्सला थोडंसं मला टॅकल करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी भेटून जाते. आता बघा, जे पहिला रूल्स आहे ना एलिमिनेशनचा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं चॅलेंज काय असतं, जर माझा टाईप 2 चा प्रॉब्लेम आहे तर मला ओपनिंग सेंटेन्स गिवन आहे, म्हणजे पहिलं सेंटेन्स माहिती आहे. पण टाईप 1 असेलच असं नाही ना. तर या केसमध्ये माझं सगळ्यात पहिलं चॅलेंज असलं पाहिजे, मला फर्स्ट सेंटेन्स शोधता आलं पाहिजे. कारण जोपर्यंत मला पहिलं सेंटेन्स कोणतं आहे माहित नाही, तोपर्यंत सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ शोधणं अवघड आहे. कारण एकदा मला ओपनिंग कळली की माझं पहिलं सेंटेन्स आहे, तर मला एक सिक्वेन्स लागून जातो की याच्यानंतर काय होऊ शकतं, याच्यानंतर काय होऊ शकतं, याच्यानंतर काय होऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं चॅलेंज पॅराजम्बलचं असतं की आयडेंटिफाईंग दी फर्स्ट सेंटेन्स. आता बघा, फर्स्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करणं एवढं डिफिकल्ट नाही जर लॉजिक वापरलं तर. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला इंडिपेंडंट सेंटेन्स फॉर्म करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. इंडिपेंडंट म्हणजे काय, असं सेंटेन्स ज्याचं दुसऱ्या सेंटेन्सचे काही कनेक्शन नाही, जे काहीतरी इंडिपेंडंट इन्फॉर्मेशन देत आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कॉलेज इव्हेंट बद्दल बोललो होतो मी, तर माझं सेंटेन्स पहिलं काय असलं पाहिजे, पहिल्या सेंटेन्समध्ये प्रोबॅबली मला कॉलेजचं नाव घेऊन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द XYZ कॉलेज हॅज अरेंज द टेक्निकल इव्हेंट. राईट आहे. सर मध्ये इंडिपेंडंट सेंटेन्स आहे. इंडिपेंडंट म्हणजे याला इंडिपेंडंट का बोलतो मी, कारण याने असं काही दिलं नाही ना की याने डान्स केला किंवा राहुल डान्समध्ये, किंवा पहिलं किंवा सेंटेन्स काहीतरी असं असलं, राहुल हॅज वन फर्स्ट प्राइज इन डान्स कॉम्पिटिशन. सो हे कुठेतरी रॉंग आहे. हे सेंटेन्स पहिलं होऊच शकत नाही ना. राहुलने डान्समध्ये फर्स्ट प्राइज जिंकलं ठीक आहे, पण डान्समध्ये जिंकण्यासाठी त्याने डान्स केला का, इव्हेंट होता का, की घरी डान्स केला की गच्चीवर डान्स केला, काहीच माहिती नाही. राईट आहे. सो कुठेतरी रिलेट करण्यासाठी मला माहित असलं पाहिजे की चालू काय. सो द फर्स्ट सेंटेन्स जनरली एखादं नाव घेऊन असतं, मला नावून घेऊन असतं. जसं मी तुम्हाला काय बोललो, कॉलेजचं नाव घेऊन होतं. राईट आहे. आता पुढे फॉर एक्झाम्पल जर मी बोललो की कॉलेजचं नाव काहीतरी XYZ होतं, तर पुढे परत परत कॉलेजचं नाव लिहिणार का, बिलकुल नाही. कॉलेजच्या जागी मी प्रोनाउन वापरणार की दॅट कॉलेज, दिस कॉलेज. राईट आहे. सो एकदा कॉलेजचं नाव वापरलं की नंतर जे यूज होतं ना बाळांनो, त्याला बोलतात प्रोनाऊन्स. प्रोनाऊन कळतात ना. सपोज मी एखादं नाव लिहिलं राम, हे माझं काय झालं, नाऊन झालं. नंतर एकदा राम मी सुरू केलं की राम कॉलेजमध्ये, सॉरी शाळेत खूप चांगला अभ्यास करतो. नंतर परत परत राम लिहायची गरज आहे का, नंतर रामच्या जागी काय लिहू शकतो रे मी, नंतर रामच्या जागी मी लिहू शकतो ही.
राईट आहे. नंतर रामला मी सरळ ही लिहू शकतो, परत परत नाव घ्यायची गरज नाही. सो माझे जे पण ही, शी, इट आपण म्हणतो ना, ते, नंतर त्यांनी किंवा त्यांचे, हे सगळे माझे प्रोनाऊन झाले. एकदा मला कॉलेजचं नाव कळालं की जनरली नंतर माझे जे असतात ते सगळे प्रोनाऊन असतात. सो मला बोलायचं हे की जेव्हाही पॅराजम्बल फॉर्म होणार, माझ्या पहिल्या सेंटेन्समध्ये डायरेक्ट ही नसेल ना. ही इज व्हेरी स्मार्ट. अरे पण कोण, राईट आहे, कोणाविषयी बोललं जातंय. सो सेंटेन्समध्ये जनरली ज्याच्यामध्ये नाऊन असतात ते माझे काय असतात, ओपनिंग सेंटेन्स असतात. डायरेक्ट ही वाले सेंटेन्स कधीच ओपनिंग नसतात, कारण ही म्हणजे कोणाविषयी माहिती नाहीये. सेंटेन्स एक लॉजिक फॉलो करतं. पहिले कोणाविषयी बोललं मला माहिती असलं पाहिजे, रामविषयी बोललंय, नंतर ही लिहिलं तर प्रॉपर आहे. सो मी काय करेल, पहिले असे सेंटेन्स होते जे फ्री फ्रॉम प्रोनाऊन, ज्याच्यामध्ये प्रोनाऊन यूज केलेलं नाही, म्हणजे मला नाऊनवाले बघावं लागेल. आता बघा, एक गोष्ट कळली की सर ओपनिंग सेंटेन्स मध्ये मला कुठेतरी नाऊन शोधायचंय. पण इक्वल इम्पॉर्टंट गोष्ट दुसरी काय माहिती का, असंही पॉसिबल आहे की एखाद्या सेंटेन्स मध्ये मोर दॅन वन नाउन्स आहेत. म्हणजेच काय, माझे दोन डिफरंट डिफरंट सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्समध्ये मला एकापेक्षा जास्त नाउन्स गिवन आहे. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे एखादा सेंटेन्स ए, जर याच्यामध्ये पण एका नाऊन वापरलंय, सेंटेन्स बी मध्ये पण नाऊन वापरलंय, मग सर जर दोन्ही सेंटेन्स मध्ये नाऊन वापरलं, माझं ओपनिंग सेंटेन्स कोणता असणार. तर याच्यामध्ये नेहमी ट्राय करायचा की जर माझे मोर दॅन वन नाऊन आहे, तर असं एखादा सेंटेन्स शोधा ज्याच्यामध्ये नाऊन ॲज अ सब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट तुमच्याकरता नवीन नाही, तुम्हाला माहिती कोणत्याही सेंटेन्सचा फॉर्म माझा काय असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो. ज्या सेंटेन्समध्ये माझ्या सब्जेक्ट विषयी बोललं जातंय, सब्जेक्ट करतो ना, मेन करता जो मेन आहे, जसं कॉलेज मेन आहे, राम मेन आहे, त्याच्या विषयी बोललं जातंय, तो ऑब्व्हियसली काय असेल माझं, ते माझं फर्स्ट सेंटेन्स असेल. राईट आहे. सो मी फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हाही असे पर्टिक्युलर क्वेश्चन्स एक्झामला येतात, ट्राय टू फाइंड आउट दी सेंटेन्स विच कंटेन नाउन्स. ते माझे काय असणार आहे, ते माझे जनरली ओपनिंग सेंटेन्स असणार. राईट आहे. आणि जर एकापेक्षा जास्त सेंटेन्समध्ये राम राम वापरला गेलाय, पहिल्या सेंटेन्समध्ये राम आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण राम आहे, तर असं एखादं सेंटेन्स होता ज्याच्यामध्ये राम विषयी काहीतरी सांगलं जात आहे, कारण स्टोरी राम विषयी किंवा स्टोरी कॉलेज विषयी, तर पहिले कॉलेजचं इंट्रोडक्शन दिलं गेलं पाहिजे. राईट आहे. आणि किंवा मोस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये असंही होतं की माझा फुल फॉर्म असताना, फॉर एक्झाम्पल आरबीआय विषयी बोललं जातंय, आरबीआय विषयी बोललं जातंय. जर तुम्हाला कोणी आरबीआय विषयी सांगतं, सगळ्यात अगोदर मला आरबीआयचा लॉंग फॉर्म तर माहित असला पाहिजे. सो असं सेंटेन्स ज्या सेंटेन्स मध्ये याचा फुल फॉर्म गिवन असेल, दॅट विल बी माय वॉट फर्स्ट सेंटेन्स. राईट आहे. सो ही स्ट्रॅटेजी माझी, इलिमिनेशन मेथड, आयडेंटिफाईंग दी फर्स्ट सेंटेन्स. थोडी आयडिया लागली असेल, बाकी आपण पुढे आणखी प्रॅक्टिस करणार आहोतच, पण याच्या स्वतःच्या नोट्स बनवा. त्या स्वतःच्या नोट्स, एकदा नोट्स फॉर्म झाला ना की एक्झामला बघा, ह्या मेथड तुम्हाला हेल्प करणार लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आता बघा, कोणत्याही पॅराजम्बल सेंटेन्स असतात त्याचे तीन पार्ट असतात. एक माझं फर्स्ट सेंटेन्स, एक माझं लास्ट सेंटेन्स, आणि जो मधला पार्ट असतो ना, मधले सेंटेन्स, याला बोलतात सेंट्रल पार्ट. राईट आहे. हा झाला सेंट्रल पार्ट. आता सेंट्रल पार्ट मध्ये काय असणार आहे, तुम्हाला बोललो ना, जर पहिलं सेंटेन्स राम विषयी होतं, नंतर रामला काय बोलणार, ही. राईट आहे. किंवा जर एखाद्या मुलीविषयी असतं शी, कॉलेज विचारायचं दॅट कॉलेज, दिस कॉलेज असे असणार. म्हणजे सेंट्रल पार्ट मध्ये जनरली काय असतात, माझे प्रोनाउन्स असतात, दिस, दॅट, दिस कॉलेज, दॅट कॉलेज, दिस कॉलेज, दोज कॉलेज, नंतर इट हॅज, नंतर राम असेल तर ही, मुलगी असेल तर शी. सो जनरली प्रोनाउन्स माझे कशामध्ये असतात रे, सेंट्रल पार्ट मध्ये. सो मधले जे सेंटेन्स आहेत माझे, ते जनरली काय असणार, इट कंटेन प्रोनाउन्स. हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. म्हणजे आता एक आयडिया लागली की प्रोनाउन वाले सेंटेन्स म्हणजे ओपनिंग नसणार, ते कुठेतरी मध्ये असणार. मग सर आम्हाला कसं कळणार कोणतं प्रोनाउन्स पहिले घ्यायचं, कोणतं नंतर घ्यायचं, येही हेल्प तुम्हाला माझं ओपनिंग सेंटेन्स करणार. जर ओपनिंग सेंटेन्स बोललं की दॅट इज दिस कॉलेज, तर नेक्स्ट सपोज ओपनिंग सेंटेन्स बोललं XYZ कॉलेज इज अरेंजिंग सम टेक्निकल इव्हेंट, जर असं पहिलं सेंटेन्स, तर नेक्स्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे, इव्हेंट कधी आहे. तो नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला ती आयडिया लागून जाते. म्हणून बोलो ना, व्होकॅबलरी, थोडंसं लँग्वेज स्किल. तर नेक्स्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे माझं, तो इव्हेंट कधी आहे. राईट आहे. नंतर त्या इव्हेंटमध्ये काय काय आहे. राईट आहे. नंतर इव्हेंटला काही फीज आहे का. हे लॉजिक तुमचं प्रॅक्टिस करून करून डेव्हलप होणार. तर हा सिक्वेन्स मला केव्हा कळणार, जेव्हा माझ्याकडे एक ओपनिंग सेंटेन्स असेल तेव्हा. किंवा आणखी माझ्या सेंटेन्समध्ये काय होऊ शकतं, कंजक्शन. माझ्या सेंट्रल पार्टमध्ये बट, ॲज वेल ॲज, अँड, हे सुद्धा माझे कोणाचे पार्ट आहे, कंजक्शनचे पार्ट आहे. राईट आहे. आणि काही आणखी सेंटेन्स दिले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपल्शन नाहीये की माझे असे सेंटेन्स नेहमी कसे मिडल पार्टला असेल, असं कुठेतरी कंपल्शन नाहीये. राईट आहे. पॉसिबल आहे हे माझे, जर मोरेवरच्या पुढे काही वेगळं सेंटेन्स आहे, थोडंसं लॉजिक वापरावं लागेल की हा खरंच सेंट्रल पार्ट माझा डिफाईन करतो आहे का. बट 99.99% माझ्या सेंट्रल पार्टला मोरेवर, नो लेस दॅन, नॉट विथ स्टँडिंग, इन स्पाइट ऑफ, डिस्पाइट, nonetheless, in addition to, hereafter, because
अशा टाईपचे सेंटेन्स कुठला असतात माझे सेंट्रल पार्टमध्ये असतात. सो मी फक्त तुमच्या समोर एक आरसा आहे, त्या आरशाची तुम्हाला ओळख म्हणजे आरशासमोर मी कुठेतरी पॅराजंबल ठेवून त्याची ओळख देण्याचा प्रयत्न करतोय की कसं कसं सेंटेन्स फॉर्म होऊ शकतात जेणेकरून मला ते प्रॉपरली अरेंज करता येईल सो दॅट माझा प्रॉपर सिक्वेन्स लवकरात लवकर फॉर्म होईल. आता एकदाही डोळ्या खालून तुमच्या गेले की असे सेंटेन्स माझे सेंट्रल पार्टला असतात तर तुम्ही ऑप्शन असतात ना माझ्याकडे. जर माझ्या ऑप्शनमध्ये एबीसीडी ऑप्शन दिलंय फर्स्ट सेंटेन्स साठी काय ऑप्शन आहे तर असे सगळे सेंटेन्स ज्याच्यामध्ये हे पार्ट आहे ते माझे फर्स्ट सेंटेन्स नसणारच आहे तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून टाकतात. राईट. हे पूर्ण सॉल्व्ह करायची गरज कधी पडतच नाही. कोणता जरी एक रूल आठवला तर बाकीचे रॉंग ऑप्शन एलिमिनेट होऊन जातात आणि क्वेश्चन्स पटकन सॉल्व्ह होतो. राईट आहे. चला सेंट्रल पार्ट विषयी आड्या लागली. आता थोडा लास्ट पार्ट विषयी बोलूया. तर जनरली माझा लास्ट पार्ट जो असतो ना तो बघा ओपिनियन आपण असतो ना इन दॅट ओपिनियन. सो लास्टला काय काय सांगू शकतात. लास्टला आपण हाऊएव्हर बोलतो, फायनली, नंतर कन्क्लूड, हिअर आफ्टर, ऍट दी एंड, ऍट लास्ट. शेवटी माझे लास्टचे सेंटेन्स असे होतात. कन्क्लुजन लास्टच्या सेंटेन्समध्ये जनरली माझा काय असतो कन्क्लुजिंग पार्ट असतो. म्हणजे आपण जितकं पण डिस्कशन केलं ना कॉलेजला पूर्ण इव्हेंट संपला आता एंडिंगला काय असतं रे एंडिंगला कन्क्लूड करतो. थँक्यू सो मच फॉर थँक्यू सो मच फॉर युअर प्रेझेन्स आपण असं बोलू शकतो किंवा थँक्यू सो मच फॉर फॉर हेल्प अँड सपोर्ट फॉर द एंटायर इव्हेंट. सो आपण एंड कसा करतो एंड आपण कसं करतो जनरली एंडिंग सेंटेन्स हे माझं कन्क्लुडिंग सेंटेन्स असतं जे पूर्ण प्रोग्रामला काय करतं रे कन्क्लूड करतो. सो जनरली हे मी जितके पण तुम्हाला सेंटेन्स दिले बघा विथ द व्ह्यू ऑफ अबो सेंटेन्सेस म्हणजे वरती काहीतरी खूप सारे सेंटेन्स दिले गेले आणि लास्टला काय बोलणार विथ द व्ह्यू ऑफ दी अबो सेंटेन्सेस. सो माझे कन्क्लुडिंग सेंटेन्स नेहमी काय असणार रे लास्ट सेंटेन्स असणार. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जनरली माझे इतके सगळे पार्ट्स होऊ शकतात. मी शकता ते बोलतो दरवेळेस असलं पाहिजे असं नाही. 99% हेच होणार आणि 1% मध्ये कधी कधी असंही होऊ शकतं हाऊएव्हर वापरून घेतलं पण पुढे सेंटेन्समध्ये काहीतरी सेंट्रल विषयी बोलल्या गेले सेंट्रल पार्ट विषयी बोलल्या गेले. सो त्याच्यामध्ये कन्क्लुजन दुसरं सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह असेल कन्क्लूड करण्यासाठी तर त्या सेक्शनमध्ये मला काय घ्यावं लागेल तर दुसरं सेंटेन्स घ्यावं लागेल जे खूप स्ट्रॉंग काय करतंय एखादा सेंटेन्स एखादा पॅराग्राफ काय करतोय कन्क्लूड करतोय. ठीक आहे. चला आता तिन्ही पार्ट तुम्हाला मी सांगितले फर्स्ट पार्ट मिडल पार्ट आणि माझा कोणता रे मिडल म्हणजे माझा सेंट्रल पार्ट आणि लास्ट पार्ट. आता काय एक्झाम्पल्स घेऊया आणि बघूया जर मला एखाद्या सेंटेन्समध्ये हा सिक्वेन्स गिव्हन आहे मी काय केलं कम्प्लीट एक्झाम्पल घेतलं नाहीये पण एच्या सेंटेन्समध्ये कुठेतरी देअरफॉर वापरलंय बीच्या सेंटेन्समध्ये काय वापरलंय बट वापरलंय सीच्या सेंटेन्समध्ये हिन्स किंवा मोरेवर वापरलंय डी एखादं इंडिपेंडंट सेंटेन्स आहे ई मध्ये एखादं एक्झाम्पल एक्सप्लेन केलंय आणि एफ सेंटेन्समध्ये पण इंडिपेंडंट सेंटेन्स आहे. कळलं ना. याच्यामध्ये मी एक्झॅक्ट सेंटेन्स घेतले नाहीये पण सेंटेन्समध्ये हे वर्ड वापरले तर माझा सिक्वेन्स मी विचार कसा करेल की मला सॉल्व्ह कसं करायचंय. बघा मी तुम्हाला काय बोललो सगळ्यात पहिले मला फर्स्ट सेंटेन्स शोधावं लागेल. फर्स्ट सेंटेन्स कोणता असणार आहे माझा इंडिपेंडंट सेंटेन्स. माझ्याकडे दोन इंडिपेंडंट सेंटेन्स येते डी आणि एफ म्हणजे डी आणि एफ पैकी कोणतं तरी एक काय असणार माझा फर्स्ट सेंटेन्स असणार. तर पहिले मी काय करणार डी आणि एफ ला फर्स्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करणार. माझा दुसरा टास्क काय असेल या इंडिपेंडंट सेंटेन्समध्ये नाऊन कोणते आहेत नाऊन कोणते नाऊन करताना कोणाविषयी बोलल्या गेले कॉलेज विषयी बोलल्या गेले राम विषयी बोलल्या गेले श्याम विषयी बोलल्या गेले रीना विषयी बोलल्या गेले कोणतं एकाच नाऊन घ्या एखाद्या नाऊन विषयी बोलल्या गेलंय का हे पहिले मी आयडेंटिफाय करेल. नंतर मी काय बघेल त्या नाऊनला तो नाऊन ऍज अ सब्जेक्ट म्हणून कोणत्या एखाद्या सेंटेन्समध्ये ट्रीट होतोय का. जर तो सब्जेक्ट कसे ट्रीट होतोय तर एनी सेंटेन्स जे सेंटेन्स मला सब्जेक्ट विषयी जास्त इन्फॉर्मेशन देतोय ते माझं काय असणार आहे फर्स्ट सेंटेन्स असणार. मग ते एक तर डी असेल किंवा काय असेल एफ असेल. सो दिस इज हाऊ यू शुड हँडल व्हॉट पॅराजंबल क्वेश्चन. राईट आहे. मग लास्ट सेंटेन्स मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी दिले माझे देअरफॉर झालं हे माझ्या लास्ट सेंटेन्सला जाणार. बट झाला हा माझा सेंट्रल पार्ट झाला. राईट आहे. हिन्स मोरेवर हे पण माझा कुठेतरी मिडल पार्ट झाला आणि नंतर एक्झाम्पल कुठेतरी असणार ते पण माझ्या मिडल पार्टला येणार. ही तर मला जोपर्यंत कंटेंट कळत नाही किंवा फर्स्ट सेंटेन्स कळत नाही तोपर्यंत मला हे आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट आहे ना. नेक्स्ट काय असलं पाहिजे वन बाय वन जाईल मी. चला हे फर्स्ट सेंटेन्स रामविषयी बोलल्या गेले आता पुढे रामविषयी काय बोलल्या जाऊ शकतं हे मला हळूहळू वाचल्यानंतरच कळेल. राईट आहे. नंतर बघा दुसरी स्ट्रॅटेजी माझी मेकिंग पेअर. नेहमी पेअर बनणं शिका कारण जर माझी पहिली स्ट्रॅटेजी फेल झाली जे मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केलं ना तू कुठेतरी पेअर बनवता आली पाहिजे. जसं नाऊन आणि बघा जसं राम आहे राम विषयी बोलल्या गेलं तर रामचा पेअर काय असणार जिथं पण ही वापरलं तो रामचा पेअर झाला कारण हा ही राम करताच वापरला असेल ना रे. मग ह्या सेंटेन्सचे पेअर बनवा. चला हे वन सेंटेन्स आहे सेकंड सेंटेन्स आहे दोघांपैकी कोणतरी पहिलं किंवा दुसरं सेंटेन्स होऊ शकतं. पेअरिंग करून घेईल मी. राईट आहे. दुसरी पेअरिंग कोणाची असणार एखादा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टचं काय दिलं गेलं इंट्रोडक्शन गिवन आहे तर माझी ही एक जोडी बनणार. राईट आहे. नंतर एखादा स्टेटमेंट आहे आणि त्याच्याविषयी काही एक्झाम्पल्स गिवन आहे ते माझं थर्ड जोडी बनणार.
तर नेहमी ट्राय करायचं की मला जोड्या बनवता आल्या पाहिजे. जोड्या म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जास्त को रिलेशन आहे. को रिलेशन कळतं ना रे, की दोघांमध्ये काहीतरी मॅचिंग आहे. तर असे सेंटेन्स आयडेंटिफाय करा. बघा मी का बोलतोय, कारण एक्झामला आपल्याला गिव्हन असतात ऑप्शन्स. जर मला ऑप्शन्स इलिमिनेट करायचे, रॉंग ऑप्शन बाजूला काढायचे असेल, तर जोड्या बनवून पण मी काढू शकतो. मी प्रूव्ह करून दाखवेल. मी लास्टला एक्सरसाइज घेतली आहे. सो यू जस्ट हॅव टू यू जस्ट हॅव टू मेक युअर ओन स्ट्रॅटेजी. तुमच्या स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवा. एक्झामला क्वेश्चन्स कोणताही पडू द्या, जर तुमच्या स्ट्रॅटेजी क्लिअर आहे ना, तर तुम्ही ते अप्लाय करून बरोबर रॉंग ऑप्शन बाजूला काढून राईट ऑप्शन्सकडे जाऊ शकता. अल्टिमेटली मला एक्झामला राईट ऑप्शन टिक करायचा, जेणेकरून मला मार्क्स भेटले पाहिजे. राईट आहे. मग त्या पॅराग्राफ कशाविषयी बोलला गेलाय, पॅराग्राफचा मिनिंग काय, मला काय घेणं नाही. ठीक आहे. अल्टिमेटली माझं एम आहे, माझं काही पण करून स्कोर झाला पाहिजे. सो ही स्ट्रॅटेजी पण कुठेतरी कामं येते. एक एक्झाम्पल घेतो बघा. फॉर एक्झाम्पल जोड्या बनवण्याचं एक्झाम्पल आहे. सेंटेन्स ए मध्ये काहीतरी सब्जेक्ट सांगितलाय. सेंटेन्स बी मध्ये काय रे, सेंटेन्स बी मध्ये एखादं एक्झाम्पल दिलंय. सेंटेन्स सी मध्ये प्रोफेसर विषयी बोलल्या गेले. सेंटेन्स डी मध्ये कुठेतरी इंट्रोडक्शन पार्ट गिवन आहे. राईट आहे. नंतर माझ्याकडे दुसऱ्या एखाद्या प्रोफेसर विषयी बोलल्या गेले आणि नंतर आता ही आणि काहीतरी एक्झाम्पल गिवन आहे. तर माझ्या जोड्या कशा बनल्या पाहिजे बघा. सगळ्यात पहिले नाऊन काय देते, प्रोफेसर म्हणून नाऊन आहे. तर सी ची माझी जोडी कोणती बनली पाहिजे सांगा मला. सी ची जोडी माझी कोणाबरोबर आहे, हा प्रोफेसर आहे. तर पुढे जे ही वापरलं आहे पण त्या प्रोफेसर करताच वापरलं असेल ना रे. तर ऑब्व्हियसली माझी पुढची जोडी कोणाबरोबर, ऍप बनली पाहिजे. सो पहिली जोडी काय बनणार माझी, सी आणि ऍपची मी जोडी बनवणार. का बनवली मी, कारण मी पहिले एक नाऊन चूज केला आणि नंतर मी काय बघितला, त्याचा प्रोनाऊन्स कोणता आहे. तुम्हाला बोललो ना रे, नाऊन प्लस प्रोनाऊन. सो नाऊन माझा प्रोफेसर होता आणि ही काय त्याचा प्रोनाऊन झाला. तर ही एक जोडी बनेल. आणखी बघूया. नंतर बघा पुढे कुठेतरी सब्जेक्ट गिवन आहे. जर मला सब्जेक्ट गिवन आहे तर सब्जेक्टचं इंट्रोडक्शन जिथं असेल ती काय असेल याची जोडी असेल. तर इंट्रोडक्शन कुठेतरी डी मध्ये दिलंय. राईट आहे. तर माझी नेक्स्ट जोडी काय बनेल, ए आणि डी ची जोडी बनेल, ए डी. राईट आहे. नंतर काय एखादा एक्झाम्पल आहे आणि ते पुढे माझ्या एखादं एक्झाम्पल गिवन आहे मला. एखादं सॉरी याच्यामध्ये काय गिवन आहे मला, जर बघितलं एखादं एक्झाम्पल गिवन आहे आणि जर ई पार्ट बघितला तर ई मध्ये काय एखादा अनदर प्रोफेसर विषयी बोलल्या गेलंय. राईट आहे. तर चान्सेस आहे की उरलेल्या ज्या दोन ऑप्शन आहेत त्याची जोडी बनू शकते. राईट आहे. त्याची जोडी बनू शकते. नेक्स्ट जोडी काय बनणार माझी, बी आणि ई ची जोडी बनणार. ठीक आहे. कारण इथे दुसऱ्या प्रोफेसर विषयी बोलल्या गेलं तर त्याचं एक्झाम्पल कुठेतरी बी मध्ये असू शकतं. सो हे सगळे पॉसिबल चान्सेस आहे. राईट. हे सगळं जे मी कन्क्लुजन किंवा सगळ्या ज्या तुम्हाला थिअरी एक्सप्लेन करतोय, कुठेतरी हे एक्झामला येणाऱ्या प्रॉब्लेमच्या बेसिसवर आपण काय करतोय बाळांनो, ही थिअरी कुठेतरी एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतोय. करेक्ट आहे. सो ही सगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे कोणतेही क्वेश्चन्स एक्झामला सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. जर ही स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली असेल, या थोडी आयडिया लागली असेल, तर काही एक्सरसाइज सॉल्व्ह करूया की एक्झामला क्वेश्चन्स कसे फॉर्म होतात ते बघूया. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जे क्वेश्चन्स मला गिवन आहे, पहिले टायटल वाचा. रिअरेंज द फॉलोइंग 6 सेंटेन्सेस ए बी सी डी ई अँड एफ इन द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅराग्राफ. याला असं अरेंज करायचंय मला की माझा कुठेतरी काय फॉर्म झाला पाहिजे रे, मिनिंगफुल पॅराग्राफ फॉर्म झाला पाहिजे. राईट आहे. आता बघा जर याचा मिनिंगफुल पॅराग्राफ मला फॉर्म करायचा आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती ना, ती सांगितली होती की मला कन्क्लुडिंग सेंटेन्स, लास्ट पार्टचे सेंटेन्स आणि कोणतरी फर्स्ट पार्टचे सेंटेन्स हे मला पहिले आयडेंटिफाय करता आले पाहिजे. राईट आहे. आता सेंटेन्स एकदा नीट वाचा आणि तुम्हाला काय बोललो होतं, कंपल्सरी नाही की ते तसेच असले पाहिजे, पण ठीक आहे कुठेतरी काय करू शकतो मी, कुठेतरी चान्स घेऊ शकतो. एकदा मी नीट वाचून घेईल. बघा सेटलमेंट इन ए काय बोलतो, सेटलमेंट इन रिअल टाइम मीन्स ट्रान्झॅक्शन इज नॉट सब्जेक्ट टू एनी वेटिंग पिरियड. म्हणजे कुठेतरी ट्रान्झॅक्शन विषयी बोलले जात आहे. आता ट्रान्झॅक्शन कुठे होतात रे, बँकेत होतात. राईट आहे. म्हणजे बँक म्हणजे कुठेतरी हा फायनान्शियल रिलेटेड पॅराग्राफ असू शकतो. मी फक्त गेस करतोय. इट इज अ फंड ट्रान्सफर मेकॅनिझम. बघा इथं काय वापरलंय रे, इट वापरलंय. पहिली गोष्ट सांगा, हे माझं सेंटेन्स पहिलं असू शकतं का, सेटलमेंट इन रिअल टाइम मीन्स ट्रान्झॅक्शन इज नॉट सब्जेक्ट टू एनी वेटिंग पिरियड. पण कसलं सेटलमेंट, काय गिवन आहे का रे, नाही ना. मला माहिती नाही कशाविषयी बोलला जात आहे. त्याच्यामुळे हे तर माझं फर्स्ट सेंटेन्स नसणार. राईट आहे. ए तर माझा फर्स्ट सेंटेन्स नाहीये. इट इज हा माझा प्रोनाऊन झाला. इट इज माझा प्रोनाऊन झाला. मी तुम्हाला काय बोललो, जिथं प्रोनाऊन्स असेल ते माझे फर्स्ट सेंटेन्स असेल का, बिलकुल नाही. नाऊनवाला फर्स्ट सेंटेन्स असतं, त्यामुळे बी पण माझं फर्स्ट सेंटेन्स असण्याचे चान्सेस बिलकुल नाहीये. मोरेवर कधी तुमच्या फर्स्ट सेंटेन्स मध्ये असतं का रे, बिलकुल नाही. राईट आहे. त्याच्यामुळे मोरेवरचं पण सेंटेन्स माझं फर्स्ट सेंटेन्स नसेल. राईट आहे. बघा द अॅक्रोनिम आरटीजीएस स्टँड फॉर रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. तुम्हाला मी काय बोललो होतो, कुठे नाऊन किंवा कुठेतरी लॉंग फॉर्म दिला गेलाय. राईट आहे. तर ते माझं ओपनिंग सेंटेन्स असू शकतं. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो. ठीक आहे.
बघा जसं आरबीआयचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी, शॉर्ट फॉर्म आहे, याचा कुठेतरी लॉंग फॉर्म मला गिवन आहे, म्हणजे याच्याविषयी बोलल्या जातं याची मला आयडिया लागते. राईट आहे. सो माझं पहिलं सेंटेन्स काय डी असू शकतं, पण मी बाकीचं पण चेक करेन. राईट आहे. सो डी विल बी चान्सेस आहे माझं चांगलं की डी काय असेल माझं फर्स्ट सेंटेन्स असेल. याला मी थोडं टिक करतो. वाईल ग्रॉस सेटलमेंट मीन्स, ठीक आहे, ग्रॉस सेटलमेंटचा मिनिंग दिलाय, पण ग्रॉस सेटलमेंट कशाविषयी मला नाही माहिती, त्यामुळे हे तर नसणार. द ट्रान्सफर ऑफ फंड्स टेक्स प्लेस ऑन रिअल टाइम अँड ग्रॉस बेसिस. ठीक आहे, पण फंड ट्रान्सफर का होतोय कशाविषयी माहिती, डायरेक्ट फंड ट्रान्सफर, पण कुठे फंड ट्रान्सफर, घरी बसल्या फंड ट्रान्सफर करायचा आहे, राईट आहे, की बँकेत फंड ट्रान्सफर करायचा आहे, की मित्राला फंड ट्रान्सफर करायचा आहे, काहीच कळत नाहीये, त्याच्यामुळे हे पण माझं ओपनिंग सेंटेन्स नसेल. सो एक गोष्ट तर कन्फर्म आहे, माझं ओपनिंग सेंटेन्स काय असणार आहे, डी असणार. माझं पहिलं सेंटेन्स काय असेल, डी असेल. द अॅक्रोनिम फॉर आरटीजीएस इज रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. राईट आहे, दिस शुड बी माय फर्स्ट सेंटेन्स. आता मला फर्स्ट सेंटेन्स कळालं. आता बघा याच्यावरून तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त ऑप्शन एलिमिनेट होऊन जाणार. जर तुम्हाला विचारलं फर्स्ट सेंटेन्स स्टेटमेंट कोणतं आहे, तर ज्या ज्या सेंटेन्समध्ये पहिलं डी नाही ते तर क्रॉस करून टाकणार तुम्ही. राईट आहे, ते तुम्ही क्रॉस करून टाकणार. तर ऑब्व्हियसली तुमचे ऑप्शन पहिलं जरी स्टेटमेंट शोधलं तरी पण काय होणार, आयडेंटिफाय होऊन जाणार. राईट आहे. आता थोडं बघूया बाकीचे सेंटेन्स. आता बघा जर मला कळलं हा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट आहे, म्हणजे आरटीजीएसचा मिनिंग काय असतो, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. पण व्हॉट इज आरटीजीएस याची माहिती मला पुढचं सेंटेन्सने दिलं पाहिजे. लॉंग फॉर्म याने दिला, पण आरटीजीएस करतं काय, तर आरटीजीएस काय रे, म्हणजे फंड ट्रान्सफर मेकॅनिझम आहे. ही माहिती कोण देते, बघा इट वापरलंय. इट कोणा करता, नाऊन करता. नाऊन काय माझ्याकडे आरटीजीएस ना, आरटीजीएस याच्याविषयी बोललं जातं, पुढे इट इथं वापरलंय. त्यामुळे नेक्स्ट सेंटेन्स माझं काय असलं पाहिजे, बी असलं पाहिजे. राईट आहे. सो नेक्स्ट सेंटेन्स काय माझं बी. का का लावलं बी मी, कारण त्या आरटीजीएस बोललं जातं आणि इट बोललो होतं. सो दिस शुड बी माय व्हॉट सेकंड सेंटेन्स. आता बघा इट इज अ फंड ट्रान्सफर मेकॅनिझम असं बोलल्या गेलं, तर पुढे मला माहिती कसली भेटली पाहिजे रे, पुढे मला फंड विषयीच कोणतरी माहिती दिली पाहिजे. तर कशा टाईपचे फंड ट्रान्सफर होतात याची जर क्वेश्चन नीट रीड केला तर बघा एफ चेक करा. द ट्रान्सफर ऑफ फंड टेक प्लेस कसा, बघा इट इज अ फंड ट्रान्सफर मेकॅनिझम. फंड कसा ट्रान्सफर होतोय, एक तर रिअल टाइम व्हील किंवा कसा व्हील रे, एक तर रिअल टाइम व्हील किंवा माझा ग्रॉस बेसिसवर काय होणार, फंड ट्रान्सफर होणार. सो ऑब्व्हियसली नेक्स्ट जे सेंटेन्स आहे माझं एफ, ते काय असेल माझं नेक्स्ट सेंटेन्स असेल. ते काय असेल माझं नेक्स्ट सेंटेन्स असेल की फंड कसा ट्रान्सफर होतोय, रिअल टाइमला आणि ग्रॉस बेसिसवर ट्रान्सफर होतोय. सो नेक्स्ट विल बी एफ. बघा किती आरामात सॉल्व्ह होते लॉजिक लावलं तर. ऑब्व्हियसली क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे, पण जर प्रॉपर रिडिंग केली तर मला नक्की लक्षात येतं की होतं काय. आता बघा तर ट्रान्सफर ऑफ फंड टेक्स रिअल टाइम अँड ग्रॉस बेसिस. आता बघा फंड ट्रान्सफरचं काम संपलं माझे. बघा आता माझ्याकडे सेंटेन्स कोणकोणते उरतात रे, माझ्याकडे ए, ई आणि सी उरलं. राईट आहे. बघा ए जर वाचलं, आता बघा फंड ट्रान्सफर टेक्स रिअल टाइम अँड ग्रॉस बेसिस. पहिले रिअल टाइम विषयी बोलले गेले, नंतर ग्रॉस बेसिस विषयी बोलले गेले. तर माझं नेक्स्ट सेंटेन्सने एक तर ग्रॉस रिअल टाइम विषयी माहिती दिली पाहिजे किंवा ग्रॉस बेसिस विषयी माहिती दिली पाहिजे. जर मी सेंटेन्स चेक केलं तर ई माझं ग्रॉस बेसिस सेंटेन्स ग्रॉस विषयी माहिती देतोय आणि ए माझं रिअल टाइम विषयी माहिती देतोय. राईट आहे. ए माझी माहिती कसं देते रे, रिअल टाइम विषयी. याच्यात पहिले माझं रिअल टाइम आहे नंतर ग्रॉस आहे, तर ऑब्व्हियसली नेक्स्ट सेंटेन्स काय असेल माझं ए असेल, कारण ए मला रिअल टाइम विषयी माहिती देतोय. सो नेक्स्ट सेंटेन्स विल बी ए. नंतर ग्रॉस होतं, ई जर चेक केलं तर ई मला ग्रॉस विषयी माहिती देते. सो नेक्स्ट सेंटेन्स विल बी व्हॉट, ई. आणि उरलेलं सेंटेन्स सी आहे. उरलेलं सेंटेन्स माझं सी असणार, कारण ऑब्व्हियसली ते कुठेतरी माझं लास्ट असेल. आणि तुम्ही ते वाचलं पण ना, मोर एव्हर ॲज मनी ट्रान्सफर टेक प्लेस इन द बुक्स ऑफ आरबीआय इट इज फायनल. राईट आहे. फायनल सारखे सेंटेन्स यूज केले. जरी तर मोर एव्हर होतं तरी पण याला मी लास्ट का घेतो बाळांनो, कारण इथं वेळेची डिमांड ती आहे. मला सेंटेन्स असे फ्रेम केले गेले होते ना की मी जे सेंटेन्सला फॉलो केलं तर दिस शुड बी माय राईट सिक्वेन्स. म्हणून तिथे मी 99% बोललो होतो, 100% बोललो नव्हतो. राईट आहे. सो असा वाला जर तुम्ही पॅटर्न फॉलो केला आणि याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहील तर विश्वास ठेवा, पॅराजंबल हे एवढं डिफिकल्ट नाही जेवढं वाटतं. राईट आहे. पॅराजंबल इज नॉट दॅट मच डिफिकल्ट जितकं तुम्हाला वाटतं. आणखी काय एक्झाम्पल बघूया. बघा याच्यामध्ये पण सेम क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ए बी सी डी ई तुमचे पॅटर्न एफ पॅटर्न फॉर्म केले आणि तुम्हाला विचारलं काय रे, तुम्हाला विचारलं की तुम्हाला सेंटेन्स कसे लावायचे, प्रॉपर अरेंज फॉर्म मध्ये लावायचे, सिक्वेन्शियली अरेंज करायचे. बघा इन ए सेंटेन्स बघा, इन ऑल व्हरायटीज ऑफ ह्युमर स्पेशली द सबस्टल वन्स इट इज देअर फॉर व्हॉट द रीडर थिंक विच गिव्स एक्स्ट्रा मिनिंग टू दिस वर्सेस. याच्यामध्ये जर बघितलं कुठेतरी देअर फॉर वापरलंय आणि तुम्हाला काय बोललो, देअर फॉर हे माझं काय कन्क्लुडिंग सेंटेन्स झालं ना रे. देअर फॉर हे माझा कन्क्लुडिंग सेंटेन्स झाला तर सरळ सरळ मी काय म्हणू शकतो, हे माझा लास्ट सेंटेन्स आहे.
ए शुड बी माय लास्ट सेंटेन्स, कारण ते देअर फोरने कुठेतरी सेंटेन्स मध्ये देअर फोर यूज झाले ना, त्याच्यामुळे दिस शुड बी माय लास्ट सेंटेन्स. हेच आपण इथं डिस्कस केलं होतं रे, कुठे बघितलं होतं हे बघा, देअर फोर ए मध्ये माझं देअर फोर होतं, देअर फोर माझं लास्टला जाणार. तर बघा जरी हा ऑप्शन तुम्ही आयडेंटिफाय केला ना तरी तुमचे 2-3 ऑप्शन आरामात इलिमिनेट होऊन जातात, कारण देअर फोर लास्ट सेंटेन्स सांगणारे ऑप्शन्स खूप कमी असणार. राईट आहे. सो कुठेतरी त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होणार, कशासाठी रे, त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होणार लास्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे माझा की माझं फर्स्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे. राईट आहे. पुढचे सेंटेन्स वापरलं बघा, याचं बट पण सुरुवात आहे, त्याच्यामुळे हे पण माझं फर्स्ट सेंटेन्स नसेल. बघा नॉनसेन्स वर्स इज वन ऑफ द मोस्ट सॉफिस्टिकेटेड फॉर्म्स ऑफ लिटरेचर. याच्यामध्ये नॉनसेन्स वर्स विषयी बोलल्या जात आहे, याच्यामध्ये नॉनसेन्स वर्स विषयी बोलल्या जात आहे. नॉनसेन्स वर्स विषयी इन्फॉर्मेशन गिव्हन आहे, म्हणजे याला जर मी सब्जेक्ट मानलं त्या सब्जेक्टची माहिती मला कुठेतरी सेंटेन्स देते, त्याच्यामुळे दिस कुड बी माय फर्स्ट सेंटेन्स. बघा दिस वापरले प्रोनाउन, त्याच्यामुळे हे माझं फर्स्ट सेंटेन्स असणार नाही. हाऊएव्हर पासून फर्स्ट सेंटेन्स कधी सुरू होत नाही. बघा द रिझन दॅट रिक्वायर, म्हणजे कशा तरी कारण सांगितलंय, पण कारणाच्या अगोदर एखादा सेंटेन्स पाहिजे ना रे. आपण एखाद्या गोष्टी घडल्याशिवाय त्याचं कारण सांगतो का? बिलकुल नाही. एखादी गोष्ट पहिले घडते मग कारण सांगतो. कारण सांगणारं सेंटेन्स पहिलं कसं असणार, तर माझा फर्स्ट सेंटेन्स कोणता असणार रे, सी वाला माझा फर्स्ट सेंटेन्स असणार, कारण याच्यात नॉनसेन्स वर्ड्स विषयी बोललं जात आहे. सो दिस इज माय फर्स्ट सेंटेन्स. आता माझं पुढचं सेंटेन्स काय असलं पाहिजे, कोण सांगणार, ही मला माझं फर्स्ट सेंटेन्स सांगणार की नेक्स्ट सिक्वेन्स काय लागला पाहिजे. राईट आहे. तर बघा काय बोललंय, नॉनसेन्स वर्स इज वन ऑफ द मोस्ट सॉफिस्टिकेटेड फॉर्म ऑफ द लिटरेचर. वर्सचा मिनिंग काय होतं रे, वर्स म्हणजे राईम्स. कवितेमध्ये राईम्स असतात ना एंडिंगला, जर तर म्हणजे ते एंडिंगला काय होतात, राईम्स फॉर्म करतात, जुळं. राईट आहे. तर नॉनसेन्स वर्स कसं आहे, मोस्ट सॉफिस्टिकेटेड आहे. आता हे मोस्ट सॉफिस्टिकेटेड काय, याचं रिझन कोणीतरी सांगितलं पाहिजे ना, कारण पहिलं सेंटेन्स काय सांगतं की राहुल वेडा आहे फॉर एक्झाम्पल, पण राहुल वेडा काय याचं कारण तर माहिती पाहिजे. तर रिझन खाली दिलं एफ मध्ये, द रिझन इज that require reader to supply meaning beyond surface meaning. राईट आहे. म्हणून त्याचं रिझन मला खाली एफ मध्ये दिलंय की ते सॉफिस्टिकेटेड काय. सो ऑब्व्हियसली एफ शुड बी माय फर्स्ट सेंटेन्स. मिनिंग लागो ना लागो मी माझं लॉजिक लावतोय. जर पहिल्यामध्ये मला नॉर्मल सेंटेन्स दिलं की नॉनसेन्स वर्स कोणत्या टाईपचं लिटरेचर आहे, माझं सॉफिस्टिकेटेड फॉर्म ऑफ लिटरेचर आहे, तर त्याचं रिझन मला कोणी दिलं, एफ ने दिलं. आता एफ मध्ये गिवन काय, ते काय, बिकॉज दॅट रिक्वायर रीडर टू सप्लाय मिनिंग बियॉन्ड सरफेस मिनिंग. म्हणजे काय, सरफेस म्हणजे नॉर्मल मिनिंग आणि बियॉन्ड सरफेस म्हणजे काय, मला खूप डीप मध्ये त्या गोष्टी कळल्या पाहिजे. बघा कवी लोक कविता करतात ना, सगळ्यांना कळत नाही, त्याच्यामुळे थोडंसं नॉलेज असावं लागतं, कारण कवी आपलं माहिती ना, जिथं ना पोचे रवी तिथं पोचे कवी, लहानपणापासून ऐकतो ना आपण. सो त्या लिटरेचर एवढा कळत नाही. सो बियॉन्ड सरफेस मिनिंग, त्याचा मिनिंग आपल्याला कळला पाहिजे, तरच त्या गोष्टी काय येतात लक्षात येतात. पण पुढचं सेंटेन्स काय असलं पाहिजे, कुठेतरी सरफेस विषयी एक्स्ट्रा माहिती मला भेटली पाहिजे, ती माहिती माझं बी सेंटेन्स देतं. बट सच अ वर्ड्स मे बी एन्जॉयड अट सरफेस लेवल. जरी बियॉन्ड मिनिंग समजलं पाहिजे, बट जर सरफेस लेवल नॉर्मल मिनिंग जरी कळली ना, तरी लोक काय करतात, त्याला एन्जॉय करून घेतात. हे माझं सेंटेन्स बी बोलतंय, त्यामुळे बी शुड माय नेक्स्ट सेंटेन्स. तो पहिले काय मी बी लावणार, कसं कळलं बघा, इथं बियॉन्ड सरफेस मिनिंग वापरला होता, पण पुढचं सेंटेन्स काय बोलतोय, सरफेस लेवलला पण मी एन्जॉय करू शकतो, रिलेशन आहे, तर जोडी बनेल याची. राईट आहे. सो नेक्स्ट शुड बी बी. आता माझ्याकडे डी आणि ई उरलं, 2 सेंटेन्स उरले. राईट आहे. पण याच्यामध्ये हाऊएव्हर वापरलं, तर हाऊएव्हर कुठेतरी एंडिंगला असेल ना रे. पण बघा इथं जर एन्जॉयड बोललंय आणि जर डी वाचलं, दिस फुलफिल, व्हॉट फुलफिल, की लोक माझं लिटरेचर एन्जॉय करतात. सो दिस फुलफिल ऑथर्स मेन इंटेन्शन इज इन सच अ वर्ड्स विच इज टू गिव्ह प्लेजर. म्हणजे काय, ऑथरचं मेन इंटेन्शन साध्य झालं, कारण कोणीही कवी कविता करतो तर मेन उद्देश काय असतो, लोकांनी त्याचा एन्जॉय घेतला पाहिजे. सो ज्यांना बियॉन्ड मिनिंग कळली त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना नाही कळली ते लोक पण एन्जॉय करतात. तर दॅट इज द मेन पर्पज ऑफ वॉट ऑथर. सो इथं माझं काय येणार आहे, डी येणार. आणि उरलं कोणतं, मग ई उरलं. ए लास्ट तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलं होतं मी. हाऊएव्हर द reader to understand the broad implication of the content and allusion finds greater pleasure. म्हणजेच काय, जरी नॉर्मल सरफेस मिनिंगला गोष्टी कळतात, पण जर त्या रीडरला, म्हणजे मी वाचतोय, मला त्याचा ऍक्च्युअल मजा घ्यायची त्या कवितेची, तर मला थोडंसं डीप त्याचा मिनिंग लक्षात आला पाहिजे. तर कुठेतरी बघा हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट नाही, मी जे लॉजिक तुम्हाला घडी परत परत सांगतोय ना, ते लॉजिक जास्त महत्वाचं आहे. ते लॉजिक जास्त महत्वाचं आहे, कारण ते लॉजिक जोपर्यंत तुमचे अडॉप्ट करत नाही तोपर्यंत या टाईपचे प्रॉब्लेम तुमच्याकडून काय सॉल्व्ह होणार नाही. आणखी एक एक्झाम्पल प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. बघा एक्झाम्पल काय, सुरुवात कुठून झाली, मोर एव्हरनं झाली. बघा मोर एव्हरनं सुरुवात झाली, हे माझं स्टार्टिंग सेंटेन्स नसणार, पूर्ण वाचायची गरजच नाहीये.
मी तुम्हाला बोलतोय ना, सेंटेन्सचा मिनिंग माहिती असणं दरवेळेस जरुरी नाही बाळांनो. काही गोष्टी नॉर्मल कॉमन सेन्स होऊन जातात. सेंटेन्सची सुरुवात मोर एव्हर झाली, माझं स्टार्टिंग सेंटेन्स असेल का? बिलकुल नाही. दिस दिस म्हणजे काय? प्रोनाऊन झालं. दिस दॅट दोस सांगितलं ना, ही शी इट प्रोनाऊन. प्रोनाऊनने कधी सुरुवात होणार का? बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे पण माझं फर्स्ट सेंटेन्स बिलकुल नसेल. बघा, पब्लिक सेंटर एंटरप्राइज कशात तरी लॉंग फॉर्म दिलाय. जसं मागे कशात दिला होता रे? माझा आरटीजीएसचा घेऊन होता. जर लॉंग फॉर्म दिलाय म्हणजे मला याच्याविषयी काहीतरी बोलल्या गेलंय. सो ऑब्व्हियसली माझं ओपनिंग सेंटेन्स काय असणार? सी असणार. आता वाचूया. पब्लिक सेंटर एंटरप्राइजेस have been experiencing several challenges in attracting, motivating and retaining their key staff. पब्लिक सेक्टर एम्प्लॉईचं मेन चॅलेंज काय झालं की त्यांच्या एम्प्लॉईला त्यांना रोखून ठेवायचंय की ते आपली जॉब सोडून दुसऱ्या जॉबला नको जायला. हेच इंटेन्शन आहे. म्हणजे पूर्ण पॅराग्राफ कशाविषयी असला पाहिजे की एम्प्लॉय लोक पब्लिक सेक्टर कसं सोडून जातात आणि त्यांना कसं जपून ठेवलं जातं याच्याविषयी पॅराग्राफ असला पाहिजे. याचा मला अर्थ कुठून कळतोय? ह्या पर्टिक्युलर सेंटेन्स पासून माझ्या कुठेतरी काय येतंय? लक्षात येत आहे. राईट आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे? नेक्स्ट सेंटेन्स शोधण्यासाठी मी याचं थोडं एंडिंग चेक करेल. बघा, पब्लिक सेंटर एंटरप्राइजेस हॅज बीन एक्सपिरियन्सिंग सेव्हरल चॅलेंजेस इन अट्रॅक्टिंग, मोटिवेटिंग, रिटेनिंग देअर की स्टाफ. राईट आहे. म्हणजे काय? पब्लिक सेक्टरला ते चॅलेंजिंग वाटतंय की आपले एम्प्लॉय रिटेन करणं किंवा ते ठेवणं. बघा, हॅव्हिंग आयडेंटिफाय दिस रिझन, वन रिझन इज दॅट, जर मी एफ वाचलं ना, employees in specialist roles especially have been increasingly difficult to retain. बघा, इथे रिटेन विषयी बोलल्या गेले. या रिटेन विषयी आणखी माहिती कोणतं सेंटेन्स देते? माझं एफ देत आहे. एफ काय बोलतंय की पब्लिक सेक्टरला त्यांचे एम्प्लॉई जपून ठेवणं चॅलेंजिंग आहे, पण त्यातल्या त्यात त्यांचे जे स्पेशलिस्ट एम्प्लॉई आहे की जे खूप स्किलफुल आहे, त्यांच्यामध्ये खूप जास्त स्किल्स आहे, त्यांना रिटेन करणं आणखी डिफिकल्ट आहे, त्यांना जपणं आणखी डिफिकल्ट आहे. म्हणून ऑब्व्हियसली एफ शुड बी फर्स्ट नेक्स्ट सेंटेन्स. बघा, मी तुम्हाला बोललो ना, सेकंड सेंटेन्स साठी ना वाक्य शोधा. जसे ते रिटेन बोललं तर कुठे रिटेन विषयी खाली बोलल्या गेलंय का? मला भेटून गेलं, एफ मध्ये बोलल्या गेलंय. सो माझा नेक्स्ट सेंटेन्स काय असेल रे? नेक्स्ट सेंटेन्स असेल माझं एफ. राईट आहे. चला, सी कळलं, एफ कळलं. राईट आहे. नेक्स्ट बघा, आता एफ काय बोलतोय की कोणाला डिफिकल्ट आहे? जे स्पेशलिस्ट स्टाफ आहे ना, त्यांना रिटेन करणं डिफिकल्ट आहे. आता बघा, नेक्स्ट सेंटेन्स जर मी बी वाचलं ना, दिस ट्रेंड, कोणता ट्रेंड रे? की एम्प्लॉई सोडून जातात तो ट्रेंड. शुड बी वेकन अप कॉल फॉर द स्टेक होल्डर टू एक्झामाइन वाय एम्प्लॉईज आर सिकिंग बेटर अपॉर्च्युनिटी विथ द प्रायव्हेट कंपनीज इन इंडिया अँड अबोर्ड. म्हणजे लोक सोडून जातात तर स्टेक होल्डरसाठी काय? हे एक चॅलेंज आहे की त्यांनी थोडी स्टडी केली पाहिजे की एम्प्लॉई लोक का सोडून जातात, जॉब का सोडतात. राईट आहे. ते आपल्या बेटर अपॉर्च्युनिटी सोडून दुसऱ्या कंपनीची अपॉर्च्युनिटी का घेतात. सो दिस शुड बी माय नेक्स्ट सेंटेन्स. याला नेक्स्ट सेंटेन्स का ट्रीट केलं मी? कारण याच्यामध्ये कुठेतरी दिस ट्रेंड वापरला. ट्रेंड कोणता आहे रे? कंपनीला सोडून जाण्याचा ट्रेंड आहे. बाकी बघा, बाकी सेंटेन्स मध्ये मोरर वापरलंय, इथं हॅव्हिंग वापरलंय, वन रिझन वापरलंय, पण कुठेतरी माझी कंटिन्युटी कशात आहे? एम्प्लॉई सोडून जातात, ही माझी कंटिन्युटी आहे. आता बघा, आता थोडासा पॅराग्राफ मिडलला आहे की स्टेक होल्डर काय करताय? स्टेक होल्डरला हे बघावं लागेल की लोक सोडून का जातात. आता लोक सोडून का जातात याचं कारण कोणाला शोधायचं रे? या स्टेक होल्डरला शोधायचं आहे किंवा लोक आम्हाला सोडून का जातात. तर पुढचं सेंटेन्स कुठेतरी याचं माझं रिझन, कारण बघा इथं जर बघितलं सेंटेन्समध्ये, तर सेंटेन्समध्ये काय वापरलंय रे? सॉरी, सेंटेन्समध्ये काय वापरलंय? वाय वापरलंय. जर मी विचारलं वाय, जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात आहे तर पुढे मला रिझन द्यावं लागेल की असं का होतं ते. तर माझं ई सेंटेन्स कुठेतरी रिझन देते बघा, वन रिझन. राईट आहे. सो ऑब्व्हियसली मी जर थोडा कॉमन सेन्स वापरला किंवा ते वाय वापरलंय, तर नेक्स्ट सेंटेन्स मध्ये मला त्याचं रिझन भेटलं पाहिजे. म्हणून मला नेक्स्ट सेंटेन्स काय येणार आहे? सर ई येऊन जाणार. सो वन रिझन इज दॅट यंग एम्प्लॉईज lured अवे बाय प्रायव्हेट फर्म्स आर मोर विलिंग टू अंडरटेक प्रोफेशनल रिस्क. जे माझे यंग स्टाफ आहे ना, ते काय करतात? रिस्क घेतात. कारण काय? जर तुम्ही कंपनी चेंज केली, दुसरी कंपनी तुम्हाला चांगली सॅलरी देते, जरी सिक्युरिटी थोडी कमी असेल, हे लोक जाणार. ते बोलणार होऊ द्या जे व्हायचं ते. त्यांच्यामध्ये थोडी रिस्क घ्यायची काय गट्स आहेत. राईट आहे. ते एक रिझन आहे की एम्प्लॉय लोक का जॉब सोडता आहेत. राईट आहे. आता बघा, हे तर कळलं की माझा यंग स्टाफकडे काय थोडीशी डेअरिंग आहे म्हणून ते जॉब सोडतात. आता माझ्याकडे दोन सेंटेन्स उरले, ए आणि डी. कोणतं उरलं? ए आणि डी. जर मी ए सेंटेन्स एकदा रीड केलं, मोर ओव्हर इन पब्लिक सॅलरीज in public sector enterprises are not as competitive as those offered by private or foreign कॉर्पोरेट. जरी तो लोक रिस्क घेतात तरी त्याच्याविषयी मोर एव्हर एक्स्ट्रा माहिती काय दिली आहे, किंवा जरी असं करे तरी पब्लिक
जे पण माझे काय पब्लिक सॅलरीज इन पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आर नॉट ॲज कॉम्पिटेटिव्ह ॲज ऑफर्ड बाय प्रायव्हेट और फॉरेन कॉर्पोरेट. याच्याविषयी जास्त माहिती माझा सेंटेन्स देतात ते म्हणायला कुठेतरी मी एला लावेल. जर डाऊट असेल डी वाचून घ्या. हॅव्हिंग आयडेंटिफाईड दिस ॲज अ रिझन वाय एम्प्लॉईज लिव्स PSE, इट इज इम्पॉर्टंट टू एम्पॉवर द स्टेक होल्डर्स टू फाइंड द वे द रेमेडी टू रेमेडी द सिच्युएशन. रेमेडी म्हणजे बरी करणे. सो हे माझं कन्क्लुडिंग सेंटेन्स असेल ना रे, की जरी एम्प्लॉय लोक सोडून जातात की भरपूर सारे कारण ते लोक देतात ते आम्ही का सोडतोय, पण स्टेक होल्डरचं मेन काम काय, स्टेक होल्डरचं मेन काम आहे की यासाठी काही रेमेडी शोधून काढणं, यासाठी काही सोल्युशन शोधून काढणं. म्हणजे पूर्ण पॅराग्राफ कुठेतरी प्रॉब्लेम विषयी दिलाय आणि शेवटी काय सांगितलंय, शेवटी सांगितलं की याला कुठेतरी रिझन, याचा कुठेतरी सोल्युशन शोधणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे फॉर शुअर माझा डी काय असणार रे, माझं लास्ट सेंटेन्स असणार. म्हणून मी डी ला काय लावलं, लास्ट लावलं. राईट आहे. सो फर्स्ट आणि लास्ट सेंटेन्स कॉमन सेन्स वापरून आरामात सॉल्व्ह होतं आणि मधल्या सेंटेन्ससाठी थोडंसं तुम्हाला लढावं लागेल. त्यासाठी तुम्हाला नाऊन माहिती असणं जरुरी आहे, प्रोनाऊन माहिती असणं जरुरी आहे, थोडं टेन्स माहिती असणं जरुरी आहे. म्हणून आपण हे सगळे सेक्शन कुठं कव्हर केले, आपल्या पहिल्या 5 सेक्शन्समध्ये, पहिल्या 5 व्हिडिओमध्ये कव्हर केले. राईट आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स नक्की देईल. पॅराजंबलमध्ये जे एक्झामला प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये एक थोडासा कॉन्फिडन्स प्रोव्हाइड करायचं काम आजचा व्हिडिओ करेल अशी मी आशा बाळगतो. तरी काही डाऊट्स असतील, काही सेक्शन असतील, तुम्ही कमेंट करू शकता. मी प्लॅन करेल की आणखी एक्सरसाइज याच्यावर नक्की घेईल, म्हणजे तुमचा आणखी थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. कारण काही आणखी वेगळ्या टाईपचे मला प्रॉब्लेम मिळाले तर आपण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करू. अदरवाईज याच्या नोट्स बनवा, प्रॅक्टिस करत राहा, घाबरू नका. बघा, इंग्लिशला तुम्ही आतापर्यंत ऑप्शनला सोडणार होते, आता तुम्हाला काहीतरी गोष्टी कळतात तर तुम्हाला नर्वस व्हायचं कारणच नाहीये. जर काही गोष्टी करतात तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे की ज्या सब्जेक्टमध्ये मी विचार करतो तुम्हाला 2-3 मार्क आले तरी चालून जातील, त्याच्या मला गोष्टी कळतात. आता माझा स्कोर तुला 10+, 12+ होतोय, तर ऑब्व्हियस तुमचा ऍडव्हान्टेज येणार एक्झाम क्लिअर करायला. सो हा कॉन्फिडन्स कायम ठेवा, प्रॅक्टिस करत राहा, नक्की सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करत चला. व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका आणि शेअर करून ना सगळ्यांबरोबर नॉलेज नक्की शेअर करत चला. बघा, सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढवा, सगळ्यांना तितकी जॉबची गरज आहे. फायनल कॉम्पिटिशन जे होईल, जसं होईल तेव्हा होईल, पण सध्या नॉलेज शेअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.